धनंजय माने इथेच राहतात का? धनंजय माने इथेच राहतात का? ते धनंजय माने इथेच राहतात का? कोण धनंजय माने? धनंजय माने नाही नाही, इथे कोण धनंजय माने नाही. आम्हाला- कुठे गेलं तुम्हाला? ते आम्हाला हाच ऍड्रेस दिलेला. नाही नाही, इथे नाही, इथे नाही. नक्की तुम्हाला हाच ऍड्रेस दिला? हो. असं कसं होईल? थांबा एक मिनिट. हे बघ. धनंजय माने इथेच राहतात. श्री अशोक सर. इथं तर. हा? मामा तुम्ही मीच तू. कळलं? कळलं. या आता. थँक्यू. धनंजय माने इथंच राहतात का? सुंचू ना मुलाला. अरे परशुराम. मामा हे तुमच्यासाठी खूप सुंदर फुलं मी आणलेत. ओ थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. इथे साईडला ठेवते. सो आमची फ्रेश फुलं कशी वाटली तुम्हाला? फारच छान आहे. जाऊ दे, मी सोडून दे. तुमचं नाही बघत. बरं. सगळ्यात पहिलं लेजेंडरी कट्टा या आमच्या विशेष सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचे आपले खास पाहुणे आहेत अशोक मामा. खरं तर मामांचं आपण पहिल्यांदा स्वागत करूया. नमस्ते. नमस्कार. मामा कसे आहात तुम्ही? मी बरं आहे. कोरोनाच्या काळामध्ये काही अडचणी आल्या काय कसं? अडचणी म्हणजे सामान्याने येतात तशा आम्हाला अडचणी नाही आणि काय नाही. म्हणजे बाहेर जायला कुठं नाही, सगळं घरात काही न केलं, सगळं घरात होतो आम्ही. एवढं केलं. पण काळजी जी घ्यायची होती सगळी आम्ही काळजी घेतली. किंबहुना मी घेण्यापेक्षा निवेदितांनी माझी जास्ती काळजी घेतली. हे महत्वाचं आहे सगळं. हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे तुम्ही एवढे फ्रेश दिसताय. नशीब. ओके. सो खरं तर आजची खास भेट यांच्याबरोबर याच्यासाठीच आहे. अशी ही बनवा बनवी या चित्रपटाला आज 33 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि त्याच बाबत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तुमच्याबरोबर मला खूप दिलखुलास अशा गप्पा मारायच्या आहेत. कारण खरं तर अशी ही बनवा बनवी हा सिनेमा आम्ही लहान होतो तो आणि आत्ता मोठं झालं ते चित्रपट अजूनही बघतोय आणि काही क्षण समोर जरी आले तरी आम्ही न हसता राहूच शकत नाही. मामा खरंच म्हणजे तुम्हाला भेटून सुद्धा मला इतकं बरं वाटतंय की त्या काळात पुन्हा मी गेल्यासारखं वाटतंय किंवा ते चित्रपट माझ्या सारखे समोर येतात. मला त्याच बाबा तुमच्याशी प्रश्न विचारायचे. खरं तर तुमच्या आठवणींना मी उजाळा देते. हे कॅरेक्टर जे आहे धनंजय माने हे कॅरेक्टर तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं? धनंजय माने हेच खरं म्हणजे त्या पिक्चरचं बघितलं मेन कॅरेक्टर आहे. कारण जे सगळं काही घडतं ते त्याच्यामुळे घडतं. तो ते घडवतो सगळं. सगळ्या आयडिया, सगळ्या कृत्या आणि सगळ्या हे सगळं त्याचे आहेत. आणि तो सगळं बनवून ती एक सबंध हे उभं करतो, चित्र उभं करतो तो. आता काय या सगळ्यांपेक्षा वयानं मोठा तो आहे आणि खरं पाहिजे सगळ्यांपेक्षा वयाने मोठा मी होतो. त्यावेळेस मला मिळाला असेल तो किंवा तो रोल करायला मी परफेक्ट आहे असं दिग्दर्शकाला वाटलं असेल. त्यामुळे तो मला मिळाला. म्हणजे काय तसं काही हे केलं नव्हतं. आम्ही सगळे मित्रच असल्यामुळे तो काय प्रॉब्लेमच नव्हता की तसं स्क्रिप्ट वगैरे आधी दाखवली असेल मग तुम्ही त्याची निवड केली असेल? नाही, असं काही नाही. आमची स्क्रिप्ट म्हणजे काय आम्हाला माहीतच असतं. सगळ्यांना स्क्रिप्ट सगळी ठरलेली असतात. सगळी आमची चर्चा करूनच सगळं झालेलं असतं. तर मला चर्चा करता पहिल्यांदाच ठरवलं होतं की हा रोल मी करायचा, हा रोल त्याने करायचं. हे सचिनने ठरवलं होतं, दिग्दर्शक सचिन. पण कधी कधी असं होतं की अरे मला ही भूमिका आवडली नाही, मला करायचं नाही, असं काही तुमच्या बाबतीत झालेलं? नाही, होतं असं कित्येक वेळा ती भूमिका आवडलेली नाही. पण ते काय होतं, भूमिका आवडली नाही असं नुसतं म्हणून चालत नाही. काय शेवटी आमचं काम आहे नट म्हणून नाही. भूमिका आवडली नाही तर एक तर तुम्ही स्ट्रेट नाही मी करत म्हणून सांगा. सगळ्यांना तो हे आहे म्हणजे अधिकार आहे सांगायचा. पण जर तुम्हाला ती नाही आहे पण ती जर करायला तर मग तुम्ही तीच भूमिका तुम्हाला आवडलेली नसलेली कशी चांगली करा याच्यावर जास्ती भर दिला पाहिजे. काय काय त्याच्यातून करता येईल, काय काय आपल्याला त्याच्यातून निर्णय निवडता येईल, ॲक्शन काय करता येईल, इकडे काय कुठला मॅनेजम काय वापरता येईल आणि हे सगळं ठरवायचं. म्हणजे ती भूमिका जास्तीत जास्त चांगली करणं हे शेवटी नट म्हणून तुमचं कर्तव्य ठरतं आणि ते तुम्ही करायला पाहिजे.
मग तुम्हाला भूमिका आवडली नाही काय कशाला हे कामचुकारपणा झाला. आणि हा नटाच्या बाबतीत कधी असू नये, माझ्या बाबतीत तर कधीच नसतो. जसं तुम्ही आता कामचुकारपणा म्हणालात, तसं तुम्हाला कधी असं जाणवलं की अरे या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान हा व्यक्ती खूप कामचुकारपणा करतोय, असं कुठे होतं का त्यावेळेस की अगदी सगळेच मनापासून काम करत होते? काय एक माझी एक सवय आहे, म्हणजे मला कामचुकारपणा केलेला मला चालत नाही. त्यामुळे माझ्या समोर जो आर्टिस्ट असेल त्यांनी केलेला कामचुकारपणा मला ना चालणारच नाही ना. तेव्हा मी ते त्याचं मला पाहिजे तसं कसं होईल किंवा कसं होईल, मी बोलल्यानंतर तो कसं त्याच्यावर रिॲक्ट होईल याला मी जास्त महत्त्व देतो. आणि ते ठरवणं महत्त्वाचं असतं. तो काहीतरी असं फालतू वाक्य बोलला किंवा काहीतरी विसरलं तर त्याला काय अर्थ नाही राहत. मग सगळं टायमिंग सटकतं. मग तुमचा रोल पण मग हळूहळू टायमिंग सटकतं, रोल पण असा खाली जातो. त्यासाठी प्रत्येक काय असतं नट हे करताना तुम्हाला बरीच अवधानं सांभाळावी लागतात. म्हणजे तुम्ही एकदा उभं तुमचा सूर, तुमचं बघण्याची तुमची लय बोलण्याची, तुमचा पीच किती हाय असेल हे सगळं ठरावं लागतं. तो जर त्या पीचने आणि त्याच जर स्टाईल तर तो नाही गेला तर ते असं होतं. खरं तर अशी ही बनवा बनवी, आता या वाक्याला अनुसरूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये कोणाची बनवा बनवी केली आहे का? नाही हो, नाही असं नाही हो, मी करत नाही बनवा बनवी. आता बघा ना, तुम्ही मला फोन केला ना म्हणजे मी येतो, मी येते म्हणत, मी मुलाखत घ्यायची बनवा बनवी असे म्हणाल मला. म्हटलं ठीक आहे या, आणि तुम्ही आलात. मी घरात नाही असं तुम्हाला म्हटलं, मी बनवाबनवी केली नाही ना, मी बनवाबनवी करत नाही कधी कोणाबरोबर. काल तुमचा प्रॉब्लेम झाला होता, काल तुम्ही म्हणाल मला जमणार नाही यायला, ओके, मी असं नाही म्हटलं. ते तुम्ही ही गोष्ट खरंच खूप चांगली. आणि खरं तर मी हे ऐकलेलं की अशोक मामा फार गंभीर आहेत, त्याच्यामुळे मी इतकी घाबरलेली. आता म्हटलं आता करायचं काय. सगळेच जण घाबरलेले असतात, मला माहिती आहे. म्हणून पहिल्यांदा मला असे विनोद करावेच लागतात. पण खूप सुंदर पद्धतीने त्यांनी स्वागत केलं आमचं. खरं तर मला खूप प्रश्न पडलेला की तुमच्याशी कसं बोलू, आणि हे इतके अभिनयात रुजलेले आहे, त्यांच्याशी प्रत्येक क्षण बोलताना माझ्या अंगावरती काटा येतो. कारण त्यांचे प्रत्येक शब्द हे असं वाटतं की मी त्याच्यातून काहीतरी शिकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हसून इथे कंटाळले, म्हणजे वैतागले, किती हसवत आहेत. म्हणजे मी हसते पण आहे, काही गंभीर क्षण पण येत आहेत माझ्यासमोर. मामा तुम्ही खूप म्हणजे खूप शिकण्यासारखं तुमच्याकडनं, खूप शिकण्यासारखं खरंच. ज्याला ही दृष्टी असते ना, काहीतरी खूप शिकण्यासारखं आहे ना, हीच फार महत्वाची असते. की अमुक एक माणसं, आता मला सुद्धा कित्येक लोकांकडून अजून शिकण्यासारखं असतं. ही जी शिकाऊ वृत्ती आहे ही असली पाहिजे. अजूनही सगळं हे मला असं कधी एखादा माणूस अशी सुंदर ॲक्शन करून जातो, सुंदर डायलॉग बोलून जातो, मला प्रश्न होतो हे कसं आहे, कसं काय बोलला, मग मी त्याची वेळ करून बघतो. म्हणजे हे शिकायला पाहिजे की हे यांनी चांगलं म्हटलेलं आहे. असं आता तुम्हाला हे वाटणं हे खूप झालं ना, याच्यावरती शिकाऊ वृत्ती पाहिजे, शिकाऊ वृत्ती असलीच पाहिजे. आणि ती कुणाच्याही अंगी असली पाहिजे. कुणी असा मोठा थोर ले असं होत नाही. शिकाऊ वृत्ती कायम राहते. माणूस कुठलाही नट किंवा कुठलाही माणूस शेवटी विद्यार्थीच असतो असं म्हटलं जातं. नक्कीच. सो पुढच्या प्रश्नांकडे आपण वळूया मामा. खरं तर अशी ही बनवाबनवी अजूनही लोक पाहतात, म्हणजे अजूनही इच्छा असते की खूप मोठ्या अशा थिएटरवरती पिक्चर जाऊन पाहावा. तर तुमची त्यावेळेसची एखादी मला आठवण सांगा ना, जे अजूनही तुम्हाला आठवते, एखादा इन्सिडेंट. नाही, आठवण काय म्हणजे एक अशी मी तुम्हाला सांगणार नाही. अर्थात मुळात हे खरं पाहिजे तर पिक्चर ते करताना हिट होईल एवढं वाटलं. लोकांना हे आवडेल, निश्चित आवडेल. कारण वसंत सबनीसाने अतिशय सुंदर स्क्रिप्ट केलं होतं, म्हणजे प्रश्नच नाही. कॅरेक्टरायझेशन म्हणजे इतकं सुंदर कॅरेक्टरायझेशन केलं की त्यामुळे हे हिट होणार एवढं माहिती होतं. पण त्याचं हे असं होईल माहिती होतं की आज 33 वर्ष लोक त्याच आवडीने बघतील हे मी कधी म्हणजे मी याचा विचार केला नव्हता. आणि असं मला कधीच वाटलं होतं. अर्थात मला कुणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे काय होतं, मी खरं म्हणजे मी सॅल्यूट करतो त्यामुळे या लोकांना, की लोकांनी त्यातली प्रत्येक गोष्ट तिथली आवडून घेतली, त्यांना आवडली. आणि आज 33 वर्ष ते कंटिन्युअसली बघतात. ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे काय होतं, आमचा हे वाढतो ना त्याच्यामुळे. त्या आम्ही जे काय केलं ते लोकांना आवडतं असं मला कळलं की मग साहजिकच हे वाटतं ना. तसं आहे. बरं, आठवणी त्याच्या काय सांगायचं म्हणजे
त्यामुळे मी तुम्हाला निश्चित आठवण सांगत नाही, हा. पण एक असं आठवण मात्र मी तुम्हाला निश्चित सांगेन की आम्ही एक आठवण म्हणजे एखादी आठवण असं नाही म्हणत पण आहे, ही एखादी. पोरीची आठवण हां, हां. की कधी सुरू झालं आणि कधी संपलं हे कळलंच नाही. बापरे. क्या. आणि हा दंड काय बरोबर, बरोबर. तुमची ड्रेसिंग स्टाईल पण खूप छान होती त्यावेळेस. हा. फार मस्त होती. तेव्हा मग तुम्हाला आवडलेली का, म्हणजे खऱ्या याच्यात तुम्हाला ती ड्रेसिंग आवडलेली? कारण कधी कधी असं वाटतं अरे भूमिकेसाठी ही ड्रेसिंग दिले पण छे मला नाही आवडली, असं काही नाही नाही. नाही, म्हणजे काय नाही आम्हाला तसं खरं म्हणजे काय वाटतं, मला जरी आवडली नसली तरी खरं म्हणजे तर ह्यांना आवडण्यात तसा चॉईस नाही आहे. आता नट म्हणतात आम्हाला नाही आवडली नाही घालणं असं नाही, पण तसा चॉईस करत नसतो. दिग्दर्शकांना जे काय वाटतं ते योग्य, लेखकाने काय लिहिले त्याप्रमाणे हे असणंही योग्य आहे. आता लेखकाने जर तो माणूस मध्यमवर्गीय दाखवला आहे, एक नोकरी करून आपलं हे करणारा, भावाचं शिक्षण करणारा, तो त्या माणसाचे कपडे काय असतील? साधे सुद्धा साधेच आहेत, सगळे साधेच कपडे आहेत त्याचे. खूप छान होती. म्हणजे असंच असतं ते, असं फिरून परत तिकडे परत येतं. हो नक्कीच. आता आपण कॉमेडी बद्दल त्यांना प्रश्न करूया की कॉमेडीचे तुम्ही स्टार आहात, ठीक आहे, तर तुमच्या मते कॉमेडीचा दर्जा काय आहे, किंवा मग आता ही कॉमेडी बदलली आहे का? तुमच्या मते त्याची व्याख्या काय आहे कॉमेडी? कॉमेडीचा दर्जा म्हणजे काय माहिती, दर्जा विनोद बेल्ट न जाणं हा खरा त्याचा दर्जा. कॉमेडी कशीही होऊ शकते. तुम्ही जर समाजात जी काही विसंगती आहे, काही ज्या चुका आहेत त्या एक्सप्लॉइट करणं म्हणजे ती खरी त्याच्यातून कॉमेडी निघते. ती बघायला पाहिजे कुठून कॉमेडी कशी निघते ती. तर ते काय होतं, कॉमेडी सादर करताना कधी चांगली हे असते, कधी वाईटही असते किंवा नेगेटिव्ह अर्थही निघून जातो. हां, पण काय निगेटिव्ह अर्थ जरी असला तरी तो लोकांना कसा पॉझिटिव्ह जातो. आमच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आमच्या ह्याच्यात तुम्हाला कुठेही कमरेखालचं विनोद सापडणार नाही, कधीच नाही, कारण ते आम्हाला आवडतच नाही. जरा लेखकांनी लिहिलं तर आम्ही ते लगेच बदलून टाकतो. कारण काही जणांना होते मदत लिहायची अशी आयडिया, डबल मिनिंग, पण डबल मिनिंग हा अत्यंत साधा हे झालं लोकांना हसवण्याचा. कुणीही हसेल, त्यात काय मोठं नाही. असं पण होऊ शकतं, पण मला ते बेसिकली मला आवडत नाही. पण मग आताची जी कॉमेडी आहे, जी पूर्वीची कॉमेडी होती, त्याच्यामध्ये काही तफावत वाटते? तफावत म्हणजे कॉमेडी ही कॉमेडीच राहणार. लोक हसले म्हणजे कॉमेडी. आता पण लोक हसतात, चांगलं हसतात, लोक काय नाही. आणि करणारे आर्टिस्ट पण मस्त आहे, ते घेतात, तुफान आहेत सगळे. ते म्हणजे त्यांना कॉमेडी म्हणजे काय हे निश्चित माहिती आहे. ते निश्चित सादर करतात, अतिशय सुंदर सादर करतात. पण जो हे झालेला आहे तो काय आहे, ट्रेन आता असं झालेलं कॉमेडीचा की पूर्वीची कॉमेडी जी होती, जी पूर्वीची कॉमेडी त्याचं जी लय होती, स्पीड जो होता तो पहिला सुरुवातीला होता, स्पीड असा स्लो होता. कारण पूर्वीची डायलॉग कॉमेडी होती, राजा गोसावी, शरद तळवलकर आणि या लोकांनी जी केली कॉमेडी, त्याला लय होती, एक शाब्दिक कॉमेडी होती ती. मी त्याच्यात ॲक्शन कॉमेडी आहे. मी जेव्हा स्टार्ट केलं होतं ते मी त्याच्यात म्हणजे त्याला आपण काय म्हणतो हे करतात ते ॲक्शन, हातवारे करून, हातवारे नॉट हातवारे, पण त्याला पूरक ॲक्शन सुटेबल तसे मी हे सुरू केली. पण आता असं झालेलं आहे, त्याचा स्पीड जो आहे तो मी वाढवला बोलण्याचा. माझ्या आधी दादा कोंडकेने वाढवला होतो, पण दादा कोंडकेचा जो हे होता तो दादा कोंडकेचा हा ह्याच्या स्टाईलने होता. तर बाकी नुसतं धाड 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 असं मांडलं. बरं मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कॉमेडी करत असता तेव्हा कॉमेडी ही तुम्ही एक वाक्य बोलल्यानंतर हे वाक्य ऑडियन्सच्या डोक्यामध्ये, लोकांच्या डोक्यामध्ये सेट व्हायला काही वेळ लागतो. तो तेवढा वेळ तुम्ही दिलाच पाहिजे. टायमिंग पाहिजे, पण ते फटाफट असं बोलून नाही होत. तर मग ते लोक अरे मग शेवटच्या ह्याच्यावर काय मिळेल तिकडे असतात. बरं पंच काय आहे ह्याच्यावर जास्ती लक्ष द्या. पंच नाही आहे तेव्हा तो अभिनय करण्याकरता असं त्याचा हे अभ्यास करावा. आता सपोज आता मी जर तुम्हाला विचारलं की आता तुम्ही कॉमेडी वगैरे तर ठीक आहे, आपण तुम्ही रिअल लाईफमध्ये तुम्ही कॉमेडी केली, पण तुम्ही रिअल लाईफमध्ये म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये घरी कसे राहता, कसे बोलता, तुम्ही अतिशय गंभीर आहे असं मला कळलं. तुम्ही घरात म्हणजे गंभीर असता, इकडे असं नाही.
असा नसतो, पण मी सिरियस असं नाही उठलं सुटलं मी कॉमेडी करत सुटत नाही. तेच मला विचारायचं होतं. मी तसं काय उठल्या सुटले कॉमेडी करण्यासाठी कॉमेडी नसते. कॉमेडी त्यासाठी सिच्युएशन पाहिजे, काहीतरी घटना घडलेली पाहिजे तर त्याची कॉमेडी होते ना. हो. मग त्यांना एरवी कॉमेडी होणार नाही. त्यात मी तसं मी उठल्या सुटल्या कॉमेडी करत नाही मी कधी, की बाबा बोला चला आता विचारू विनोद करूया असं म्हणून विनोद होत नसतो कधी. तो विनोद हा उत्स्फूर्तच असावा लागतो, म्हणजे त्याला एक बॅकग्राऊंड असावं लागतं तर त्याचा विनोद होऊ शकतो. म्हणजे असंच लाईक आता सपोज कोणाशी तरी बोलताय तर उगाच आपली एकदा चेष्टा मस्करी केली असं चालत असेल ना. हा चालत विनोद असेल, केला. मी करतो कॉमेडी, मी निश्चित करतो. पण मला केव्हा करतो मी ज्या वेळेला मी एखाद्या आर्टिस्ट बरोबर जेव्हा काम करत असतो. आता काय मी आज इतकी वर्ष आहे याच्यामध्ये, तर एक सिनियरिटी, माझी सिनियरिटी इतकी वर्ष 50 वर्ष झाली मला. तर या सिनियरिटीमध्ये लोकांवर थोडंसं दडपण येणं साहजिक असतं. येतं त्यावेळेला मला जेव्हा कळतं की ह्या माणसाला दडपण आलंय, मग मी कॉमेडी सुरू करतो. तसं मी घाबरलेली. आणि मी विनोदी बोलून जर काय कसं काय बघतो, म्हणजे मी कोणी वेगळा नाही आहे, तू आणि मी एकच आहोत हे पहिल्यांदा मी त्या आर्टिस्टला पटवून देतो. मग त्या माणसाचं काम चांगलं होतं आणि करतात. आणि अशी उदाहरणं घडलेली आहेत. तेव्हा मी सिरियस बसतो. तुम्ही जर अशा माझ्याकडे समोर बाजूला बसतात आणि तुमची माझी जर ओळख नसेल तर मी तुमच्याकडे अजिबात बोलणार नाही. म्हणजे बोलणारच नाही. कारण मला काय असतं सब्जेक्ट नाही तर मी काय बोलू. काही लोक असतात ते उगा सब्जेक्ट असं काढतात आणि बोलतात. तसं नाही. काय मग कुठे जाऊन आला काय नाही हो, असे सब्जेक्ट निघत नसतात. सब्जेक्ट निघाला सब्जेक्ट असावा लागतो बोलायला तर होणार ना. आता प्रोफेशन एक असेल तर सब्जेक्ट निघू शकतो. एक काय असतो, जर दोन प्रोफेशन जर वेगळी असतील तर कसं काय करणार. आता एक इकडे करते कोण लोहार सोनार बसलेला असतो आणि मी इकडे अशोक सराफ बसलेलो आहे. मी त्याला काय काय विचारलं याला काय हो हल्ली काय सोन्याचा भाव काय ह्याला काय अर्थ नाही ना. दोघांमध्ये काहीतरी वेळ झाला पाहिजे ना. हे आचार विचाराची देवाणघेवाण होणं म्हणजे बोलणं होतं ना. नक्कीच. आता याच कॉमेडीमध्ये थोडंसं आता आपण डायलॉग्स कडे वळूयात, कारण हे खूप महत्त्वाचे आहेत आणि मला खूप म्हणतात ना. आता ठीक आहे, मध्ये मध्ये आपण यूट्यूबवर म्हणा किंवा पिक्चर्स आपण पाहतच असतो, पण समोरासमोर मला त्यांच्याकडनं काही फेमस असे डायलॉग्स ऐकायचे आहेत. मग काही ठराविक डायलॉग्स आहेत, जसं अशी बनवा बनवीमधले काही ठराविक डायलॉग्स आहेत. सो आता आपण त्यांच्याकडनं काही फेवरेट असे डायलॉग्स बोलून घेणार आहोत. धनंजय माने इथेच राहतो का. याला बघितलं म्हणलं अरे बाबा अरे परशुराम असं. म्हणजे काय असतं, माणूस जेव्हा जरुरीपेक्षा जास्ती बिंबवायचं असेल ना तर आवाज वरचा काढतो. काय माहितीये, आम्ही असं दारू पिऊन येतात ना, जेव्हा त्याला शब्द सुटला तर त्याला शुंचुनू असं म्हणतो मग ते. आणि ते शुंचुनू जाम फेमस झालं होतं. हे कुठलं नवीनच काढलेलं आहे. तुम्ही मिस्टर माने, तुम्ही आमच्याकडून हे काय तुम्ही पैसे आणि मी तुम्हाला 70 रुपये दिले होते. ते 70 रुपये काढा, ते हाकलायला लागतो ना त्यांना. 70 रुपये काढा, कुठे आहे ते म्हणते. ते तुमचा मित्र होता ना, मित्र ही कॉमेडी म्हणजे कॉमेडी करी. तो मित्र होता ना, मित्र तो तुम्हाला इस्रायलला भेटला, तो वाटला म्हणून. त्याबरोबर तुम्ही जे 70 रुपये दिले होते ना ते पण वाटले. आता काय आहे, लोक एक्सपेक्ट करत आहेत की आता काय बोलले. तो वाढला हो एक गोष्ट ठीक आहे, बरोबर. मी केलेला विनोद आहे की काय असतं. आता बाई एवढी उभी आहे सगळी, तर बाई तिच्याकडे तिने सांगितलं की आम्हाला जोडपीच पाहिजे, जोडप्याशिवाय दुसरं कोणाला आम्ही घे देणार नाही. काय प्रॉब्लेम झाला म्हणजे आता परत हे दोघे बाईचा वेस घेऊन आलेले आहेत. अरे कुठेतरी पकडलं तर गोंधळ त्यांना आहे की जागा जाईल. त्यामुळे तो म्हणतो जास्ती उष्ण हे आण म्हणतो. नमस्कार, मी धनंजय माने आणि हा माझा बायको. म्हणजे तो विसरून जातो की हा तो ही झालेला आहे. तो म्हणतो हा माझा बायको.
आणि मग थोडं त्याच्यात लक्षात येतं आणि हा आहे ना तो माझा शंतनू माझा धाकटा भाऊ आणि हा त्याचा नवरा. अरे तुम्ही उतरता. तुम्ही करून दाखवा. अरे म्हणजे मला कळलं लोकांपर्यंत किती पोचलाय तो. तुम्ही मला शिकवा, मी बोलेन. तसं नाही तर काय त्याच्यासाठी मुद्दाम पाईप ओढावा लागतो. हो काय? आणि त्यासाठी तंबाखू भरावा लागतो. ते जर करणं असेल तर आपोआप होईल. नको, मला तुमच्याकडून ऐकायचंय. कारण ते काय मी ते जेव्हा त्याचा बाप बनून येतो मी ना, हिरोचा बाप बनून येतो, गाडीतून उतरतो आणि पाईप ओढायची गेलं. आता पाईप काय, पाईप ही गोष्ट अशी आहे की पाईप त्याचा तंबाखू सगळ्यांना हे होत असं नाही, तो इतका कडक असतो, तो घशात बसतो. मी तो घेतला आणि असं करून आलो आणि मी पहिलं वाक्य त्याचं असं की माळी बुवा धनाजीराव वाकडे इथंच राहतात का हे वाक्य. मी रिहर्सलला असं मी माळी बुवा म्हटलं तर असं झालं. याचा मॅनेजर होऊ शकतो. मी लगेच काय माळी बुवा असं ते माझ्या गाडीत बसायला निघतात ना. माय फेवरेट होता हा डायलॉग. म्हणजे काय आहे, लोकांना कळलं की तुम्ही हे इथं नाही बरं, तुमची गाडी तिथे त्यातून जा किंवा तुम्ही इथून. ओ माय गॉड, मामा असे खूप म्हणजे बरं वाटलं. हां कधी कधी काय होतं, कधी कधी सिच्युएशन जमून जाते, होऊन जातात. मिळतो मॅनेजर एका वेळेस मजा येते त्यावेळेला. आणि लोकांना काय असतं, तो जर बरोबर बसला ना मॅनेजर तर त्याच्यात मजा येते. म्हणजे आता मी एवढी हसून पण मला असं थोडंसं असं भावनिक व्हायला होतं की खरंच इतके छान तुम्ही आम्हाला क्षण दिले आहेत मामा. म्हणजे मला खूप खूप बरं वाटतं. ते क्षण दिले म्हणजे देऊ शकलो हे केवढं मोठं आहे माझ्या दृष्टीने. कधी असं त्यावेळेला आठवणं, त्यावेळेला त्याचा वापर करावा असं वागणं वाटणं आणि ते वाटल्यानंतर तो केल्यानंतर उपयोग केल्यानंतर ते लोकांपर्यंत पोचणं, लोकांना आवडणं, हे सगळं आपण पहिल्यांदाच हे करणं ठरवलं की हे असं होऊ शकेल. ही महत्वाची गोष्ट आहे ना सगळ्यात. सिनेमाची तीच मजा आहे की तुम्हाला आधीच तुम्हाला गृहीत धरून चालत नाही. आधी तुम्हाला सिनेमा नाटकात गृहीत धरता येत नाही. सिनेमात तुम्ही गृहीत धरावं लागतं की इकडे लाफ्टर मिळेल, हे तुम्हाला गृहीत धरावं लागतं. तुम्ही असं नक्की सांगू शकत नाही की तुम्हाला हे मिळेलच, तुम्हाला लोकांची पसंती मिळेल, पण ती पसंती तुम्ही मिळेल असं समजून करायला पाहिजे, त्याप्रमाणे करायला पाहिजे. कॉमेडी, विनोद ह्या सगळ्या गोष्टी आल्यात, पण जेव्हा तुम्ही मामांशी बोलता ना तेव्हा खरंच एक खरे मामा, एक खरे व्यक्तिमत्व असतं ना, त्यांच्याशी आपण बोलतो आणि मला इतकं बरं वाटतं त्यांच्याशी बोलून. खरंच म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या व्यक्तीला सारखं बघत होते, त्यांचे मूवीज बघत होते, आज मी म्हणजे आपल्या भेटी तशा यादी झालेल्या, पण आज मी खूप मनापासून त्यांच्याशी बोलले आणि जे विनोद मी स्क्रीनवरती पाहत होते ते मला असं समोरून पाहायला मिळालं आणि मला खूप बरं वाटतंय तुमच्याशी बोलून. म्हणजे मी थोडीशी भावनिक होते, सो सॉरी. थँक्यू कमेंट्सद्वारे. सो अशी ही बनवाबनवीला 33 वर्ष कंप्लीट झालेले होते आणि त्याबद्दलच खरं तर हा एक दिलखुलास इंटरव्ह्यू होता. खूप मामा धन्यवाद, कारण मला खूप बरं वाटलं. तुम्ही मला खूप हसवलात, काही क्षणांपुरती मला गंभीरही केलं आणि पुन्हा एकदा तुम्ही मला हसवलं, त्याबद्दल मनापासून आभार. तुम्हाला खूप हसू आलं यावर मी पुन्हा एकदा सिद्ध झालं की मी कॉमेडी करू शकतो. हा माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे, मला अतिशय आवडली.